आज आम्ही उपवासाच्या दिवशी एवढे सगळे पदार्थ बनवले. काय बनवले हे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी आले होते माहेरी आणि तिथला आजचा दुसरा दिवस होता. तर आज इथलं होतं गावबाहेर आणि त्यातल्या त्यात आज होती संकष्टी चतुर्थी. तर गावाबाहेरच्या दिवशी कसं असतं, हे वर्षातून एकदा आषाढ महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी असतं. तर आहे ना, या इकडे गावातली सगळी मंडळी आहेत ना, ती देवांना अभिषेक घालण्यासाठी, नारळ फोडण्यासाठी, पाणी घालण्यासाठी येत असतात. आणि त्यानंतरनं 10 नंतरनं गाव पूर्णतः बंद होतं. म्हणजे जे देव असतात ना, त्यांचे मुखवटेसुद्धा गावाबाहेर नेले जातात आणि गावातली सगळीच माणसं बाहेर जातात. तर यामागं काय कारण आहे, तर हे मोठ्या म्हणजे वयस्कर जी मंडळी आहेत ना, त्यांना माहितीच असेल. पण मला तरी एवढं कळतं आहे की लहानपणीपासून गाव बाहेर असलं की सगळे गावाच्या बाहेर जायचे आणि त्यातल्या त्यात देवांचे मुखवटे वगैरे पण गावाबाहेर न्यायचे, मंदिर वगैरे बंद करायचे. तर या इकडे ना आम्हाला उपवास होता. मग ह्यांना काही उपवास नव्हता, साईला त्यांना. तर साई आणि साईचा मामा सकाळीच सगळ्या देवांना जाऊन पाणी वगैरे घालून नारळ फोडून आला होता. तर येताना त्यांनी नाश्त्यासाठी समोसे आणले होते. त्यांचा नाश्ता तिकडे चालू होता. मम्मीला मला उपवास होता, त्याच्यामुळे आम्ही फराळाचं जे काही आहे ते नाश्त्याला खाल्लं. आणि त्यानंतर नाच करायचे होते उडीद वडे. तर असं कसं आहे ना, मम्मी जिथं राहते ना ते मुळात गावाच्या बाहेरच राहतात, त्याच्यामुळे त्यांना कुठं काही जायची गरज नाही. पण जे आपलं वडापावचं स्टॉल आहे ना, ते आज बंद होतं. तर सगळे घरीच होते, त्याच्यामुळे कसं आहे ना, उडीद वडा करण्याचा बेत ठरला. तर या इकडे मी उडीद वडेच करून घेत होते. कृष्णासाठी पण 2 करून घेतले मिठाचे आणि मग बाकीच्यांसाठी त्यात मिरची वगैरे टाकून ते वडे करायला ठेवले होते. तर या इकडे कृष्णाची मम्मीला देवपूजा करण्यासाठी मदत चालू होती. मी मात्र सगळे वडे जे आहेत ना ते करून घेतले. चटणी पण तयार झाली होती. आता फक्त सांबार करायचं होतं. मम्मीची वरची सगळी कामं आवरेपर्यंत आहेत ना, मग मी किचनचा ताबा माझ्याकडे घेतला होता. आता या इकडे बघा, कृष्णाला पण भूक लागली होती, त्याला पण चारायचं होतं. तो मात्र शांत उभा होता, कारण की त्याच्या आता सगळ्या खटपट्या करून झाल्या होत्या. त्याला झोप आली होती आणि त्याला कसं आहे ना, 9-9:30 वाजता ना मी त्याला खायला घालूनच मग आंघोळ घालते आणि मग झोपवते. तर आता त्याला भूक लागली होती, तर म्हटलं चला सांबार करून घेते आणि त्यानंतर ना त्याला चारते. असं काय करायचं म्हणलं ना की भरपूर असा भांड्याचा पसारा होतो. तर मम्मीचं भांडी वगैरे घासायचं चालू होतं. साईला नाश्ता दिला आणि हे खोबरे जे आहेत ना ते काढून ठेवते, जे सकाळी देवांना फोडले होते. तर ह्याची आंघोळ होऊन झोप झाली होती. म्हणजे एवढा काय तो झोपलाच नव्हता. तर मम्मीने ना मशीनला कपडे वगैरे लावले आणि त्यानंतर ना मी आले होते पार्लरमध्ये. आता हा घरी तर काही एकटा राहत नाही, भरपूर असा रडतो. त्याच्यामुळे त्याला पार्लरमध्येच थोडा वेळ मी झोपवलं आणि माझं जे काही काम होतं ते केलं. ब्लाऊज वगैरे मला शिवायला टाकायचे होते. आता घरी आल्यानंतर न बघते तर काय, तर साईचा चालला होता अभ्यास. आता हा अभ्यास असा आहे ना, मामाच्या गावाला गेलं तरी सुटत नाही. त्याला भरपूर अभ्यास दिला होता आणि आम्ही एकाच दिवसासाठी गेलो, पण तरी पण त्याचा अभ्यासाचं सोबत नेलं होतं, कारण की लहान मुलांना एकदम अभ्यास करणं होत नाही. मी घरी येईपर्यंत ना मम्मीने छान असे साबुदाणा वडे पण केले होते आणि आज गाव बाहेर होतं, त्याच्यामुळे आत्याचा मुलगा, चुलत भाऊ ते सगळे घरी आले होते. त्याच्यामुळे मग उडीद वडे पुरणार नव्हते, त्याच्यामुळे मग इडलीचं पीठ जे आयतं मिळतं ना ते सुद्धा आणलं होतं. तर मम्मीने इडली केली होती आणि आज चतुर्थी असल्यामुळे ना देवांना मोदक करायचे चालू होते आणि त्यातल्या त्यात आम्ही लवकरच स्वयंपाकाला लागलो होतो. तर आता मम्मीने ना आखाड तळायला घेतला होता, जसं की तिखट पुऱ्या, तिखट कापण्या हे करायचं होतं. आणि आता त्यातल्या त्यात कसं आहे ना, ते दोघंच असल्यामुळे ते असं काही करत नाही. आता पोरा असली ना म्हणजे साई वगैरे, की ते गेल्यावर मग ते करायला असा उल्हास वाटतो. तर या इकडे बघा, छान अशा तिखट पुऱ्या करून घेतल्यात. मी करत होते आणि मम्मी त्या तळून घेत होती. आता इकडे कापण्या करायच्या होत्या, पण मला तितकं काही व्यवस्थित कापता आलं नाही. पण असो, आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे असं म्हणत मी एडवाकड्यातनं त्या कापण्या कापून घेतल्या. तर मला मम्मी इकडे सांगत होती की कसं कापायचं ते. तर आजचा पण आमचा इथं राहायचा प्लॅन होता,
पण अचानक काय झालं ते सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर अशा ज्या कापण्या आहेत ना त्या खरपूसच खायला चांगल्या लागतात, म्हणजे पातळ केल्यानंतर कडक अशा. तर सगळं करून झाल्यानंतर फायनली आम्ही मोदक पण करून घेतले. हे मोदक आहेत ना ओल्या नारळाचेच करून घेतले होते. त्यानंतर मम्मीने बाकीचा सगळा स्वयंपाक करून घेतला आणि अचानक मी मोबाईल बघितलं तर त्याच्यावर मेसेज आला होता की साईची उद्या शाळा आहे, कंपल्सरी शाळेत यावंच लागेल, टेस्ट होती त्याच्यासाठी. मग काय आम्ही रात्रीतूनच जायला निघालो. चंद्रोदय जरी ना 9:30चा असता तरी आम्ही 8 वाजताच आरती करून घेतली होती. त्यानंतर मस्त असा उपवास देखील तिथंच सोडला. तर बघा भरपूर असे पदार्थ खाण्यासाठी होते आणि रात्रीतूनच घरी यायला निघालो का तर साईची शाळा होती. तर बघा अशा पद्धतीने आपला छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.